सणासुदीच्या काळात नागपूर, मुंबई आणि पुणे मार्गावरील जवळजवळ सर्व गाड्यांचं तिकीट पूर्णपणे बुक झालंय। प्रतीक्षा यादी तर थेट सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पोहोचली आहे। काहीच आरएसी तिकीट उपलब्ध असून प्रवाशांना तिकीट मिळणं जवळपास अशक्य झालं आहे। गणेशोत्सव आणि महालक्ष्म्यांच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील रेल्वे प्रवास अक्षरशः तुडुंब भरलाय। नागपूर, मुंबई आणि नागपूर पुणे मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची इतकी गर्दी झाली आहे की तिकीट मिळवणं आता नशिबाचा खेळ ठरतो आहे। दररोज धावणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस तसंच आठवड्यात 6 दिवस धावणारी वंदे भारत एक्सप्रेस या काही मोजक्या गाड्यांवरच प्रवाशांचा भार पडला आहे। गरीब रथ आणि पुणे नागपूर एक्सप्रेस सारख्या गाड्यांचं वेळापत्रक मर्यादित असल्यानं प्रवाशांसाठी पर्याय फारच कमी उरले आहेत। तिकीट मिळत नसल्यानं अनेकांना वैकल्पिक मार्गांचा अवलंब करावा लागतोय। स्वतःच्या गाड्यांनी प्रवास, एअर प्रवासाचं महागडं तिकीट किंवा बस सेवा हेच पर्याय आहेत। मात्र सगळीकडेच कोंडीचंच चित्र दिसत आहे। या प्रचंड गर्दीचा सामना करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कडक उपाययोजना सुरू आहेत। नागपूर रेल्वे स्थानकावर जीआरपी आणि आरपीएफ यांनी सुरक्षा वाढवली असून अतिरिक्त कर्मचारी, बॅग तपासणी, प्रवेशद्वारांवर नियंत्रण आणि प्लॅटफॉर्मवर काटेकोरपणे पाहणी सुरू आहे। चोरी आणि मोबाईल लंपास प्रकरणं रोखण्यासाठी पोलीस दलानं साध्या वेशातील जवानांनाही तैनात केलं आहे। गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने 4 विशेष रेल्वे गाड्या देखील चालवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र तरीही प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे। तर गणेशोत्सवाच्या या सुट्टीत विदर्भातील रेल्वे प्रवास तिकीट युद्धासारखा झाला आहे। तिकीट मिळालं तर मुंबई पुण्याचा प्रवास सोपा होईल, अन्यथा प्रवाशांना पर्याय शोधावे लागणार आहेत।